मराठी बाणा, लढूया मराठी अस्मितेसाठी. आपला आवाज, आपली वृत्तवाहिनी. नमस्कार, मी सुरेश चव्हाण. न्यूज मराठी बाणा, आपला शहर आपला माणूस या एक्सक्लुसिव्ह ग्रेट भेट या मुलाखतीमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आपला शहर आपला माणूस या मुलाखतीच्या माध्यमातून नेहमीच अनेक मान्यवरांच्या मुलाखती आपण घेत असतो, त्यांच्याशी आपण संवाद साधत असतो. आज देखील आपल्याबरोबर या चर्चासत्रामध्ये ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लासर आज आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम सर, आपलं स्वागत. नमस्कार. सर, गेल्या 8 दिवसापासून जर बघितलं तर ठाण्यातील रस्त्यांची जी दुरावस्था झाली, विशेष म्हणजे खड्ड्यांची जी अवस्था झाली, तर अतिशय दयनीय आपण असं त्याला म्हणता येईल. कारण रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी भूमिका आज आपल्याला बघायला मिळते. आणि याचा सर्वस्वी मनस्ताप जर कोणाला होत असेल तर तो सर्वसामान्य जनतेला होतो आहे. आणि याचा अजून एक परिणाम जर आपण बघितला तर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी देखील याची झालेली आहे. आणि यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप हे जुंपले गेलेले आहेत. तर याबद्दल आपण काय सांगाल? सर्वप्रथम तर हा जो विषय आहे खड्ड्यांचा, हा आपल्या सर्वांना म्हणजे ठाणेकरांना किंवा ठाणे मुंबईत जेवढे लोक आपण राहतो कल्याण डोंबिवलीपर्यंत, हा आपल्या कुणालाच नवीन नाही आहे. म्हणजे दरवर्षी खड्डे पडले नाही तरच आपल्याला आश्चर्य वाटेल, इतकी परिस्थिती आपण गेल्या अनेक वर्षांपासून बघतोय. दुर्दैवाने या संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं कधीच आत्तापर्यंत झालेलं नाही काम. आणि त्याला निश्चितच सर्वसामान्य जनता नेत्यांनाच दोषी धरत आहे आणि त्यात तथ्यसुद्धा आहे. परंतु नेत्यांप्रमाणेच मला असं वाटतं की जे स्थानिक प्रशासन असतं त्यांचंही या कामाकडे तेवढंच दुर्लक्ष आहे आणि ते सुद्धा तेवढेच दोषी आहेत. हा विषय खरं म्हटलं तर एकमेकांकडे बोटं दाखवण्याचा विषय खरा हा नाही आहे. किंबहुना त्याचं राजकारणही होता कामा नये असं मला स्वतःला वाटतं. हा राजकारणाच्या पलीकडचा विषय, कारण की काही वर्षांपूर्वी जे सत्तेत होते ते आज विरोधी पक्षात असतील, विरोधी पक्षात असलेले उद्या सत्तेत येतील. आणि त्याच्यामुळे ही आंदोलनच फक्त बघायची का लोकांनी? दरवर्षी आमचा गणपती बाप्पा खड्ड्यातनं जाणार आणि खड्ड्यातनंच जाणार का? मग आम्ही काहीतरी थोडीशी डागडुजी करायची, लोकांच्या थोड्याशा संतप्त भावना थंड करायच्या आणि पुन्हा आपलं नवरात्रात पुन्हा तीच ओरड आणि तेच वर्षानुवर्ष चालू आहे. त्यामुळे पावसाळा आणि खड्डे हे समीकरण आपल्याकडे स्थिर झालेलं आहे. मला स्वतःला असं वाटतं की हा खड्ड्यांचा विषय जो आहे हा त्याच्या मुळात आपण कधीच शिरलेलो नाही. क्वालिटी कंट्रोल नावाचा एक प्रकार असतो जो खाजगी क्षेत्रामध्ये असतो आणि आपण खाजगीकरणाच्या मोठ्या गोष्टी आता सध्या करतोय. ठाणे महापालिकेत सुद्धा खाजगीकरणाचे वारे वाहत आहेत. आपण सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे हे काम करत नाही तर आपण हे ठेकेदारातर्फे करत असतो. या ठेकेदारांवर कोणाचा अंकुश आहे का? किती वेळाला आपण ठाणे महापालिकेचे अधिकारी त्या रस्त्यांवर उभं राहून तिथे निश्चित पद्धतीने एक जे आपल्याला टेक्निकली परफेक्ट म्हणतो ती परफेक्ट पद्धत अवलंबली जाते का? मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नकारात्मकच मिळेल. रस्ते होतात, त्याच्यावर खड्डे खणले जातात, ह्यांच्याकडे नियोजन नाही. नियोजनाच्या गोष्टी फक्त कागदावर राहिल्या की ह्या सर्व विविध एजन्सीजमध्ये एक समन्वय असला पाहिजे. मग ते टेलिफोनवाले असतील, गॅसवाले असतील, वीज मंडळाचे लोक असतील, ह्यांच्यात कुणाच्यात एक समन्वय नसल्यामुळे एकाने खड्डा खणला तो दुसरा बुजवायच्या अगोदरच तो पुन्हा येतो, आणखीन एक खड्डा खणून जातो. आणि हा खड्ड्यांचा ससेमिरा जो आहे हा आपल्या मागे कायम चालू असतो. क्वालिटी कंट्रोलच्या बाबतीत आपण वर्षानुवर्ष जर तुम्ही पाहिलं असेल की आपल्या बजेटमध्ये काही कोटी रुपये आपण खर्च करत असतो. किमान 150 ते 200 कोटी रुपये अनेकदा आपण रस्त्यांवर खर्च केलेले आहेत. तर हे पैसे जेव्हा आपण खर्च करत असतो तेव्हा आपण साधा शर्टसुद्धा विकत घ्यायला गेलो तरी आपण त्याच्याकडनं गॅरंटी घेतो. मग आपण एवढा मोठा कोट्यवधी रुपयाचा खर्च करतो तेव्हा त्या ठेकेदाराकडनं आपण गॅरंटी घेतो का? ते खड्डे जर पडले तर त्यांनी त्याच्या खर्चाने ते बुजवून द्यावेत असा आपण आग्रह धरतो का? आणि त्या खड्ड्यांसाठी पुन्हा आपण वेगळा खर्च करतो. हे पैसे जातात कुठनं? तर सर्वसामान्य जनतेच्या खिशातनंच जातात, करदात्याच्या खिशातनं जातात. आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे
की लोकांमध्ये संतापाचा उद्रेक जो आहे तो या खड्ड्यांमुळे वाढलेला आहे. आत्ता कुठे कोरोनाच्या परिस्थितीत आपण बाहेर पडतोय, गाडी पूर्वपदावर येऊ लागलेली आहे, लोक ऑलरेडी त्रस्त आहेत. गेली 2 वर्ष लोकांचे रोजगार गेलेले आहेत, पगार निम्मे झालेले आहेत, नोकऱ्या गेलेल्या आहेत. अशा वेळेला आपण परत येत असताना आपल्या ज्या दैनंदिन गरजा आहेत आणि त्यातली सर्वात महत्त्वाची चाकरमान्यांच्या दृष्टिकोनातनं दळणवळणाची यंत्रणा जी आहे ती चांगली पाहिजे. आज त्याच रस्त्यांची जर ही दुर्दशा झाली असेल तर सर्वसामान्य लोकांनी कोरोनातनं बाहेर पडलो आपण याचा आनंद मानायचा की आपण दुसऱ्या संकटात सापडलो असं मानायचा. मी थोडासा दोष ह्या विरोधी पक्षांना सुद्धा देतोय जे आता आंदोलन करतायत ते. कारण की हे काम जे आहे हे विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष असं ह्याची ती विभागणी होऊ शकत नाही. यात क्वालिटीचा प्रश्न आहे ज्याच्यावर कोण काय बोलत नाही. कळलं का? की आपण ब्लॅकलिस्ट करतो ठेकेदारांची, परंतु अनेकदा असंही झालेलं आहे की ती ब्लॅकलिस्ट आपण नंतर रद्द करतो, त्याच ठेकेदारांना पुन्हा आपण काम देतो. आपण किती अधिकाऱ्यांवर आत्तापर्यंत कारवाई केली संबंधित. मला असं वाटतं की जोपर्यंत अशा पद्धतीचं काम होत नाही, अशा पद्धतीची कारवाई होत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी होत राहणार. मग लोक काय ते खड्ड्यात मासे पकडणार, कोणी झाडं लावणार, कोणी फोटोचे प्रदर्शनं भरवणार. परंतु ह्यांनी मूळ प्रश्न सुटेल का? तर लोकांत सुटणार नाही. त्या लोकांच्या भावना आहेत, त्या भावनांचा एक कुठेतरी प्रतिबिंब आपल्याला त्यात दिसतं. परंतु ह्या प्रतिबिंबातनं जे काही एक आरसा अधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी लोकप्रतिनिधींचा आपल्या समोर ठेवला पाहिजे तो ठेवला जात नाही आणि त्याच्यामुळे रस्त्याच्या कामाची ही अवस्था झालेली आहे. थोडक्यात काय तर एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा त्यावर आपण काय ठोस उपाययोजना करू शकतो. जसं तुम्ही आता म्हणालात की दर्जा हा एक खूप महत्त्वाचा आहे. डागडुजी करून एक त्याला फक्त वरवर जर आपण काम करत राहिलो तर हे वारंवार हा प्रश्न उपस्थित होत असतो. तर नक्कीच हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि अजून एक सर याच्यामध्ये असं आहे ना की यावर चर्चा करण्यापेक्षा किंवा आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मग सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल तर नक्कीच त्यांनी यावर आपण काय उपाययोजना करू शकतो यावर जर चर्चा केली आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी जर झाली तर याच्यातनं मार्ग निघू शकतो. तर याबद्दल जरा तुम्ही अजून काय सांगाल? नाही, यात मला स्वतःला असं वाटतं की सर्व नगरसेवक आपले लोकप्रतिनिधी सुज्ञ आहेत. आपण जे बोलतोय ते नगरसेवक आपापसात बोलत नसतील असं पण नाही. मी भ्रष्टाचार या विषयावर बोलत नाही, कारण की तो आपण त्याचं समर्थन केलं नाही तरी ती एक अपरिहार्य बाब अशी झालेली आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता त्याबद्दल सुद्धा बोलत नाही की लोक या संदर्भात या कामात भ्रष्टाचार झाला. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की भ्रष्टाचार हा विषय आपण बाजूला ठेवूया. तो मिक्स केला तर आणखीन मला असं वाटतं की तो वेगळीकडे तो विषय जाईल. भ्रष्टाचार हा आपण विषय मागे ठेवू. आपण फक्त गुणात्मक दर्जाच्या संदर्भात बोलूया की आपण भ्रष्टाचारासमोर गुणवत्ता आपण तिचा बळी देतोय का, हा जो विषय असेल तर मला असं वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वच राजकीय पक्षांनी द्यायला पाहिजे आणि अतिशय जबाबदारीने दिलं पाहिजे. कारण की ते जोपर्यंत ह्या जबाबदारीने उत्तरं देत नाहीत तोपर्यंत काही दिवस लोक ते एन्जॉय करतात हो ही आंदोलनं. परंतु आता काही दिवसांनी त्यांनाही कंटाळा येतो किंवा तुम्ही तुमची आंदोलनं करा, तुम्ही तुमचे फोटो छापून आणा, मीडियामध्ये तुम्ही चमका वगैरे, पण मला जर घरापासून स्टेशनला 15 मिनिटात पोचायची तर 1.5 तास लागत असेल किंवा माझी एखादी रुग्णवाहिका जर ह्या वाहतूक कोंडीत अडकलेली असेल आणि त्याचा दुर्दैवाने काही प्रकार झाला तर त्याला जबाबदार कोण? म्हणून मी म्हटलं की हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि त्याला ही आंदोलनं जी आहेत ती त्याला गंभीर स्वरूप देत नाहीत, ते त्याला थोडं सवंग स्वरूप देत आहेत. आणि हा सवंगपणा जो आहे हा आता लोकांच्याही लक्षात आलेला आहे की हा दांभिकपणा आहे. तुम्हाला खरंच करायचं ना हा प्रश्न सोडवायचा आहे ना, मग तुम्ही रस्त्यावर या. सर्व राजकीय मतभेद तुमच्या बाजूला ठेवा. काही ठिकाणी मला असं वाटतं राजकारण हे बाजूला ठेवूनच केलं तर शहराचं भलं होत असतं, अन्यथा ते भलं होत नाही. खूप महत्त्वाची गोष्ट जर बघितली सर तुम्ही सांगितली याबद्दल. दुसरा प्रश्न असा आहे सर आता की सध्या ठाणे महानगरपालिकेमध्ये बेकायदा बांधकाम आणि फेरीवाले हा एक विषय जरा चर्चेचा ठरत आहे. तर एखादी घटना जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत तेवढ्या गांभीर्याने किंवा तेवढ्या ताकदीने ती उचलली जात नाही. तसाच प्रकार जर बघितला तर असा या बाबतीत होत आहे. आत्ता सध्या तीव्र स्वरूपाची कारवाई केली जात आहे. तर का केली जात आहे तर एक घटना घडली आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी आता विचार केला की नाही आता आपल्याला काहीतरी तो कठोर निर्णय घ्यावा लागेल.
तर याआधी अशी कारवाई का केली गेली नाही? नाही, कारवाई होत असते, परंतु तहान लागल्यावर विहीर खणण्याचा प्रकार जो असतो ना तसा आहे की कुठेतरी असं काहीतरी दुर्दैवी घटना घडते, आपल्या अधिकाऱ्याची बोटं कापली जातात, तेव्हाच एकदम खडबडून संपूर्ण सगळे लोक जागे होतात. तर ते चुकीचं आहे. मला असं वाटतं ही सातत्याने करण्याची कारवाई आहे. आणि सातत्य हा शब्द या महापालिकेला बहुतेक माहितीच नाही. कारण की आता एक 4 दिवस कारवाई होते, पुन्हा 5व्या दिवशी पुन्हा येरे माझ्या मागल्या, अशा पद्धतीचं आपल्याकडे साधारणपणे चित्र दिसतं. तर त्यासाठी संबंधित खातं जे आहे, संबंधित अधिकारी जे आहेत, त्यांनी त्याचं उत्तरदायित्व स्वीकारलं पाहिजे की मी ह्या गोष्टीला जबाबदार आहे, मी हे केलं पाहिजे. बरं, आता ह्यात गुंता कसा झालेला आहे की फेरीवाल्यांचा प्रश्न आहे. फेरीवाल्यांचं धोरण असतं, आपल्या महापालिकेचं धोरण कुठे आहे? अजून कागदावरच आहे. हे फेरीवाल्यांचं धोरण का अजून आपल्या अंमलात येत नाही आहे? जर आपल्या गावामध्ये एक साधारणपणे 10 ते 15 हजार फेरीवाले आहेत, त्यापैकी एक 200-500 फक्त फेरीवाल्यांची कागदपत्रांची छाननी होते, आणि हे गेले की 2 वर्ष आपण ऐकतोय, मग त्यातनं फेरीवाल्यांची संख्या ही वाढतच जाणार आहे आणि हा प्रश्नही गुंतागुंतीचा होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिथे अधिकारी किती नेमले आणि किती कठोर कारवाई केली तरी तो प्रश्न सुटणार नाही. त्याला एक धोरण पाहिजे, आणि त्या धोरणात तुम्ही हे संपूर्णपणे हा व्यवसाय जर आणला. कारण कसं होतं की आपल्याकडे साधारणपणे कारवाई करायला गेलो आपण की एक त्याचं दुसरं रिॲक्शन अशी असते की मग भ्रष्टाचार पण सुरू होतो. त्याच्यामुळे कारवाई आणि भ्रष्टाचार हे साधारणपणे एका नाण्याच्या 2 बाजू झाल्यात की काय. त्याच्यामुळे कारवाई न करता लोकांशी संवाद साधून, फेरीवाले असतील काय असतील, तुमचे हॉकर्स झोन तुम्ही क्रिएट केलेले आहेत. तुमच्या महापालिकेच्या अनेक वास्तू अशा आहेत की ज्यात अशाच पडून आहेत. आपल्याकडे आरक्षित भूखंड बरेच आहेत. मग आपण ते काय इयरमार्क करत नाही? जोपर्यंत आपलं धोरण ठरत नाही तोपर्यंत आपण टेम्पररी बाजार मंडया का करत नाही? तिथे आपण त्यांची का नाही व्यवस्था करत? यात फेरीवाल्यांची जशी एक सोय करणं आवश्यक आहे, तसं मला स्वतःला असं वाटतं की यात नागरिकांनाही एक शिस्त पाळावी लागेल. आपण पटकन फेरीवाल्यांकडे खरेदी करतो, पण त्याच फेरीवाल्याला समजा जर आपण स्थलांतरित केलं आणि तो तुमच्या नेहमीच्या रस्त्यावर नसेल तर तुम्हाला 2 पावलं चालली पाहिजेत जास्त शहराच्या हितासाठी. त्याच्यामुळे ह्यात सगळेजणच गुंतलेले आहेत. म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा, आपण नागरिक म्हणून सुद्धा आपण फेरीवाल्याकडनं खरेदी करतो, प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरतो. आपल्याला सूट आहे आणि त्यांना सूट नाही असं आहे का? मला असं वाटतं की कायदा सगळ्यांसाठी कॉमन असला पाहिजे, त्याचं पालनही व्हायला पाहिजे. फेरीवाल्यांच्या संदर्भात तसं पालन होत नाही. अचानक एखादी घटना घडली की मग लोक धावपळ करतात आणि त्या धावपळीतनं मग ह्या कारवाई होतात. पण दुर्दैवाने मग कुणाची तरी बोटं कापली जातात, कुणाचा तरी हल्ला होतो. आणि मला असं वाटतं की ज्यांच्यावर कारवाई होत असेल ते काही दिवसांनी मोकाट सुटलेलेही असतात. त्यामुळे या कारवाईला सुद्धा एक मर्यादा आहे, एक लिमिटेशन आहे. या लिमिटेशनच्या पलीकडे जाऊन तुम्ही करू शकत नाही. इथे समजूतदारपणाच पाहिजे, आणि समजूतदारपणा हा सर्वांतर्फे पाहिजे, तरच हा फेरीवाल्यांचा विषय सुटू शकतो, अन्यथा तो सुटू शकत नाही. थोडक्यात काय सर, तर एखादी कठोर कारवाई ज्यावेळेस केली जाते तर त्याचा परिणाम हा थोडे दिवस आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर पुन्हा दुर्लक्ष, आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की एरे माझ्या मागल्या, तीच भूमिका आणि तेच चित्र आपल्याला बघायला मिळतं. तर ठोस धोरण म्हणजे काय आणि नेमकं कागदोपत्री जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला, तर याचं जर आम्हाला व्यवस्थित तुम्ही समजून सांगितलं तर नक्कीच. फेरीवाल्यांचं एक धोरण निश्चित झालेलं आहे, महापालिकेने केलेलं आहे. त्याच्यामध्ये फेरीवाल्यांचं डोमिसाईल असतं, त्यांचा पोलीस रेकॉर्ड बघितला जातो, त्यांच्या व्यवसायामुळे रस्त्यावर होणारं अतिक्रमण किंवा वाहतुकीला अडथळा होणार नाही ना याची काळजी घेतली जाते. आणि सर्वसामान्य तिथली जी जनता आहे त्यांच्यासुद्धा सूचना, हरकती मागवल्या जातात. आणि हा असा एकूण सर्वांना सर्वसमावेशक असा तो एक विषय असतो की ज्यात फेरीवाल्यांवर आता आपलं त्यांनाच फक्त शिस्त लावायची आहे, त्यांच्यावर आसूड ओढायचं आहे, हा प्रकार नसतो. त्यात आसूड ओढून काही फायदा नाही. आपण जर पाहिलं असेल की त्याचं फार लिमिटेड असतं. तुम्ही किती दिवस अशी कारवाई करणार आहात? आत्ता महापालिकेची कारवाई सुरू आहे, पण जर धोरण नसेल तर तुम्ही कारवाई किती दिवस करणार आहात? तुमच्याकडे तेवढी यंत्रणा आहे का? आणि ती यंत्रणा समजा उद्या होऊ नये, परंतु काही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आणि ही सगळी यंत्रणा आपण तिथे वापरली आरोग्य खात्यात, तर आपण मग काय इथे सोडून देणार?
म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ह्यात माझं शहर आहे ही भावना आणि त्या शहरातली शिस्त ही भावना ही फेरीवाल्यांमध्ये सुद्धा रुजली पाहिजे, नागरिकांमध्ये रुजली पाहिजे आणि कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कारवाई करता करता सुसंवाद साधला पाहिजे. असे जर तिन्ही प्रयत्न झाले तरच हा फेरीवाल्यांचा प्रश्न सुटू शकतो. कारण फेरीवाला ही बहुतेक शहरांची गरज झालेली आहे, ही शहरांची गरज आहे. जर आपण सगळ्यांची आर्थिक स्थिती पाहिली तर सगळेजण काय दुकानात जाऊन खरेदी करतात अशातला भाग नाही. त्यांना तो फेरीवालाच परवडतो आणि मग फेरीवाल्याकडनं आपल्याला टाळताही येत नाही, परंतु मग कुठेतरी त्यांना आपल्याला सामावून कसं घेता येईल या दृष्टिकोनातून विचार झाला तर ती संपूर्णपणे कागदपत्र भरून घेणं त्यांच्याकडनं, त्यांची छाननी करणं आणि त्यांच्यानंतर त्यांना ओळखपत्र देणं आणि ओळखपत्र असलेल्या अधिकृत फेरीवाल्यालाच धंदा करण्याची परवानगी देणं असा त्या धोरणाचा एक भाग आहे. ते धोरण बायोमेट्रिकसारखी आपण सिस्टीम वापरली की ते काम लवकर व्हावं. हे एकीकडे हे सगळी माहिती प्रशासनातर्फे आपल्याकडे मिळत असताना नेमकं घोडं पेंट कुठे खातंय काय कळत नाही आहे. ही 2-2, 3-3 वर्ष का होत नाही त्या गोष्टी आणि त्याच्यातनं हे असे जर अनुचित प्रकार होत असतील तर सर्वसामान्य जनतेचा मग विश्वास राहणार नाही ना. बरोबर. थोडक्यात काय तर प्रशासन, जनता आणि फेरीवाला हा समन्वय असणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये सगळेच जे मुद्दे आहेत तर त्या पद्धतीने जर कव्हर झालेत तर नक्कीच हा प्रश्न मार्गी लागू शकतो आणि याच्यामध्ये सगळ्यांचंच हित आहे. नाही तर हे पुन्हा त्याच गोष्टी आणि पुन्हा दुर्लक्ष होणार, पुन्हा त्याच गोष्टी वाढत जाणार. सर, तिसरा आणि शेवटचा प्रश्न असा आहे की वारंवार प्रभाग निहाय सदस्य पद्धत ही बदलली जात होती आणि आता काल परवाच जो काही राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जो मोठा निर्णय झाला तर त्या निर्णयाची जर अंमलबजावणी झाली एक सदस्य पद्धत तर ती आपल्याला ठाण्यामध्ये कितपत त्याचा फरक पडू शकतो किंवा बदलू शकतो? नाही, मुळात आपल्याकडे त्रिसदस्यीय पद्धत आपण स्वीकारलेली आहे. सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनातला प्रश्न तुम्हाला सांगतो काय ते की आपल्या शेजारी मुंबई आहे, तिथे एक सदस्य आहे, मग आमच्याकडेच 3 का? बरं, गेल्या वेळी तुम्ही 4 होते, मग 4ची 3 का गेले? मला असं वाटतं अशा अनेक प्रश्नांची उत्तरच सर्वसामान्य जनतेच्या मनात आहेत, ती सुद्धा दिली गेली पाहिजेत. कारण की शेवटी निवडणुकीला तुम्ही सामोरे जाताना मतदार राजा जो आहे त्या मतदार राजाच्या मनातल्या शंका दूर करणं तेवढंच आवश्यक आहे. कसं आहे की या ठाणे महापालिकेची 2022 साली होणारी निवडणूक ही 8वी निवडणूक आहे. यापैकी 4 निवडणुका पॅनल पद्धतीने झालेल्या आहेत. कधी 2चे सदस्य होते, द्विसदस्य होतं, कधी त्रिसदस्य होतं, कधी गेल्या वेळी तर 4 होतं. त्याच्यामुळे पॅनल पद्धत आपल्याला काय नवीन आहे अशातला भाग नाही. पॅनल पद्धतीचे फायदे तोटे निश्चित आहेत, परंतु हे सगळे फायदे तोटे जर आपण पाहिलं ना तर ते राजकीय सोयीचाच एक भाग असतो. म्हणजे त्या वेळची जी पक्ष सत्तेत असतात किंवा विरोधी पक्षात सुद्धा असतात तर त्यांची सगळ्यांची सोय कुठे ना कुठेतरी बघितली जाते आणि त्याच्यातनं पॅनल करायचं का एक सदस्य करायचं वगैरे हा विषय होत असतो. मला असं वाटतं त्यात सर्वसामान्य जनतेचा काही संबंध नाही. त्यांना तुम्ही एक बटन 3 बटणं दाबायला सांगताय 3 वेळेला, त्यांची फक्त एकच इच्छा आहे की आम्ही जे काही बटणं दाबू आणि जी काही माणसं निवडून आणू ती माणसं आमच्या अपेक्षांना उतरणारी आहेत की नाही आम्हाला पाहिजे. तुमचं राजकारण तुमच्याकडे ठेवा, तुमची स्थायी समिती तुमच्याकडे ठेवा, तुम्ही महापौर कोणाला करायचं तुम्ही ठरवा. आम्हाला आमच्या घरासमोरचा रस्ता चकचकीत पाहिजे, खड्डे नकोत, गटारं तुंबलेली नकोत, मुबलक पाणी पाहिजे, स्वच्छता पाहिजे. इतक्या म्हणजे माफक मी म्हणेन प्राथमिक गरजा आहेत त्या, पण अत्यंत माफक अशी अपेक्षा आहे. त्या माफक अपेक्षांना तुम्ही कुठच्याही पद्धतीने निवडणूक घेतली तरी जर ती पूर्ण होत नसेल तर मला असं वाटतं की त्रिसदस्य करा तर एक सदस्य करा. तुमचे उमेदवार तुम्ही कसे देता त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. आता राजकीय सोयीचा जर विषय पाहिला आपण तर खरं म्हटलं तर बहुसदस्यीय पद्धत जी आहे म्हणजे पॅनल पद्धत, त्या पॅनल पद्धतीत राजकारण्यांचा बऱ्यापैकी फायदा असतो. कसा असं तुम्हाला सांगतो. एक तर महापालिकेची निवडणूक ही अत्यंत खर्चिक बाब झालेली आहे. एखादा उमेदवार खूप चांगला आहे, त्याच्यात नगरसेवक म्हणून
त्याला जे काय त्याच्याकडनं अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याची पूर्ण क्षमता आहे, परंतु दुर्दैवाने त्याच्याकडे पैसा नाही, म्हणून त्या निवडणूक लढवायचीच नाही. असे जे चांगले उमेदवार आहेत आणि खऱ्या अर्थाने चांगले उमेदवार, इलेक्टिव्ह मेरिट, मी ह्याला इलेक्टिव्ह मेरिट म्हणतो, असे चांगले उमेदवार एखाद वेळेला त्या पॅनलमध्ये तगू शकतात. कारण की तिथे 2 लोक असे असतात की ते खर्च करून मोकळे होतात आणि या बिचाराला खर्च करता येत नाही, पण तिथे जाऊन तो नगरसेवक म्हणून चांगला अपेक्षेला उतरू शकतो. त्या दोघांचा फायदा काय असतो की त्यांची खरं नगरसेवक होण्याची लायकी नसते, पण ह्याच्या गुडविलचा फायदा त्यांना होतो. हा फायदा झाला. पण तोटा असा असतो की एका पॅनलमध्ये एकाच पक्षाचे लोक निवडून येतील ह्याची गॅरंटी नाही, आणि तसं झालेलं आहे. ते मिश्रण होतं. मग तो कोण BJPचा शिवसेनेशी पटत नाही, शिवसेनेचा काँग्रेसशी पटत नाही, राष्ट्रवादीचं वेगळं असतं. म्हणजे ह्यांच्यात जो एकसुरीपणा पाहिजे किंवा एकमत पाहिजे तो कधी होत नाही, आणि त्याचा फटका नागरिकांवर होतो. तुम्ही नागरिक तिकडे जाता की आमचं काम हे असंच आहे. काय वेळेला नगरसेवक असे बोललेले आहेत, तू आम्हाला मतदान कुठे केलं होतंस, तुझा त्याच्याकडे, आणि तुम्ही आमच्यासाठी काहीच केलेलं नव्हतं. म्हणजे हा भेदभाव जो आहे, हा भेदभाव पण क्रिएट होतो. मला असं वाटतं की पॅनल पद्धतीचे फायदे तोटे ह्याला खरं म्हटलं तर एक राजकीय कुंपणच आहे. ते सर्वसामान्य जनतेला त्याची काय देणं घेणं नाही. आणि दुसरा एक त्यातला विषय असा आहे जो राजकारण्यांना खूप तोट्याचा होणार आहे. आता तुम्हाला सांगतो की आपण 3 सदस्यीय हे केली ठाण्यासाठी, काँग्रेसने त्याच्यावर आक्षेप घेतला. ते म्हणतात 20 सदस्यीय करा. आता इथे ठाणे महापालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीतर्फे होणार होती असं आपल्याला सर्वसामान्य जनतेला वाटत होतं. आता त्यातलाच एक माणूस काँग्रेस पक्ष जर बाहेर पडणार असेल तर काय होणार? काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी शिवसेना एकत्र, विरुद्ध भाजप आणि विरुद्ध मनसे, म्हणजे चौरंगी लढत झालीच. त्या चौरंगी लढतीत फायदा कोणाचा होणार आहे? एखाद वेळेला कोणतरी एक अपक्ष, म्हणजे ज्याला मी बंडखोर म्हणतो, त्या बंडखोराला होणार. बंडखोर आले तर काय होणार? नॉट नेसेसरी एव्हरी टाईम, परंतु एक शक्यता असते की त्यांच्यावर पक्षांतर जो कायदा आहे तो नसल्यामुळे ते कुठेही जाऊ शकतात आणि राजकीय अस्थिरता होऊ शकते. त्याचा फटका कुणाला बसतो? पुन्हा शहराला बसतो. घोडेबाजार भरतो. घोडेबाजार भरला की भ्रष्टाचार होतो. ते भ्रष्टाचार मग कुठे जातो? मुरत जातो सिस्टीममध्ये. म्हणजे तुमचे करातले किती पैसे आपण राजकीय स्थैर्यासाठी खर्च करतो हा पण विचार होता आता होणं आवश्यक आहे. तो होत नाही आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याला पॅनल पद्धत असो, एक सदस्यीय पद्धत असो की आणि काही असेल, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जनतेला न्याय देणारे लोकप्रतिनिधी उमेदवार द्यावेत, तरच त्यांचं भलं आहे आणि गावाचं भलं आहे. परंतु दुर्दैवाने तसं होत नाही. आणि त्याच्यामुळे ह्या निवडणुकीच्या संदर्भात त्याचे अनेक कंगोरे आहेत. या पॅनल पद्धतीला आरक्षणाचा विषय आहे, तुमचे बंडखोरीचा विषय आहे, आणि महापालिका निवडणुकीत होणारा खर्चाचा विषय आहे, त्यांचं एकमत नसणं निवडून आल्यावर तो एक विषय आहे, किंवा सत्तेचं संपूर्णपणे कडबोळं जे असतं ते सगळं कसं आपण करणार आहोत त्यासाठी लागणारी जी एकमेकांची मदत असते ती घेण्याचा एक प्रश्न असतो. मला असं वाटतं की आपल्याला जितकं स्ट्रेट जाता येईल तेवढं स्ट्रेट जायला पाहिजे. पॅनल पद्धतीने थोडासा गुंता वाढण्याची शक्यता आहे. मला जर विचाराल की पॅनल पद्धतीपेक्षा एक सदस्यीय पद्धतीमध्ये उमेदवाराचा आणि त्या राजकीय पक्षाचा कस लागत असतो आणि त्याला त्यासाठी मेहनत करावी लागते. ही मेहनत पॅनल पद्धतीत होत नाही. कारण की तुम्ही करणारच आहात काम. मी काय त्या वेळेवर ना गोवा, मी पैसे देतो, तू जाऊन कर प्रचार, असा सगळा प्रकार होतो. तर इक्वली सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी की मी प्रत्येक मतदाराला भेटीन, त्यांची काय जी गाऱ्हाणी आहे ती ऐकीन, त्यांच्या अपेक्षा काय ते ऐकीन आणि मेहनत करून मी निवडून येईन. इथे मेहनतीला थोडीशी चाट आपण देतोय कारण की ते आपण सोपं केलेलं आहे. तिघांनी मिळून ते खायचं आहे. बरं, एका वॉर्डमध्ये 3-3 बाप असल्यावर जायचं कोणाकडे? मतदारांनी. मला असं वाटतं की हा विषय कोर्टापर्यंत गेलेला होता की बाबा हे घटनाबाह्य आहे वगैरे. त्याच्यानंतर सुद्धा आपल्याकडे पॅनल पद्धती निवडणूक झाली.
घ्या निवडणुका पॅनल पद्धतीने घ्यायलाही हरकत नाही, परंतु घ्याल तेव्हा उमेदवार बाकी चांगले द्या, एवढीच कळकळीची विनंती ठाणेकर करतील. थोडक्यात काय तर हा सर्व गुंतागुंतीचा एक विषय असतो आणि तुम्ही बोलताना एक शब्द जो वापरला की मूलभूत गरजा आणि प्राथमिक ज्या गरजा की ज्या सर्वसामान्य माणसाच्या, विनोदाचा भाग जर बघितला तर एक सदस्य पद्धत असो बहुसदस्य पद्धत असो, फक्त आम्हाला कामाची पद्धत आमची चांगली हवी असंच एक सर्वसामान्य नागरिक हा नेहमी बोलत असतो आणि त्याला अपेक्षित ज्या गरजा किंवा त्याच्या प्रभागात जसं तुम्ही एक विषय घेतला त्याप्रमाणे त्याची पूर्तता जर झाली तर त्याला बाकी याच्याशी कुठल्याही प्रकारे घेणं देणं नसतं. तर हा एक फार महत्त्वाचा. नाही बरोबर आहे. महापालिकेचं कामकाज त्याच्यावर त्यांची प्रतिमा अवलंबून असते आणि नगरसेवकांना आपण काय म्हणतो ते विश्वस्त आहेत, शहराचे विश्वस्त, केअरटेकर्स, ट्रस्टीज असे आपण शब्द वापरतो ना. तर ते शब्द आपण वापरत असताना लोकांची किमान अपेक्षा अशी आहे की हा जो सगळा व्यवहार आहे महापालिकेचा, आता व्यवहार काय छोटा राहिलेला नाही आहे. एखाद्या छोट्या राज्या एवढं आपलं बजेट आहे, 3,000 कोटीच्या वर आपण खर्च करतो. तर मला असं वाटतं की त्यात पारदर्शकता येणं आवश्यक आहे आणि हे विषय जे आहेत ना हे फार महत्त्वाचे आहेत. आपण जितक्या हिरिरीने निवडणुकीला सामोरे जातोय तेवढ्या हिरिरीने आपण आपलं रिपोर्ट सादर करणार आहोत का लोकांना? भूतानमध्ये तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो की एक हॅपीनेस क्वोशंट काढायची पद्धत आहे की आपल्या राज्यातला नागरिक किती आनंदी आहे असा हॅपीनेस क्वोशंट आपण काढायचा का ठाण्यात? आपण काढूया ना. आपण हॅपीनेस क्वोशंट काढू. जर त्या हॅपीनेस क्वोशंटमध्ये नागरिकांनी चांगलं मत व्यक्त केलं तर मला असं वाटतं की आपण उभे राहून त्या राजकीय पक्षाला मानवंदना देऊ की तुम्ही खरोखरच चांगलं काम करताय. परंतु ही वेळ त्या आधीने आणली पाहिजे. मग तुम्ही पॅनल पद्धतीने जा, एकसदस्यांनी जा, कशाही जा, पण व्यवहार पारदर्शक करा, अपेक्षा न उतरा आणि लोक आनंदी आहेत की नाही, त्यांना त्यांनी भरलेला कराचा मोबाईलला मिळतो की नाही एवढं फक्त बघा. आणि यात काय लोकांची वेगळी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे हा सगळा जो प्रभाग वार जी काय पॅनल एक सदस्य वगैरे हा जी सगळी चर्चा आहे ना, या चर्चेला कुठेतरी एक पूर्णविराम सुद्धा मिळू शकेल. परंतु पूर्णविराम द्यायचाच नसेल, गोंधळ वाढवायचाच असेल तर मग चालू द्या, मग काय जे आहे ते बरोबर आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय तर जनतेचं हित कशामध्ये हा विचार जर प्रत्येकाने जर केला तर नक्कीच हा जो गुंतागुंतीचा प्रश्न आहे तो बाजूला होईल आणि त्याच्यातनं योग्य तो मार्ग निघून सर्व सुरळीत चालू शकेल. सर नक्कीच तुम्ही आज आम्ही जे काही मुद्दे चर्चेसाठी आज घेतलेत तर प्रत्येक मुद्दा हा त्याचं विश्लेषण जे आपण दिलं आहे तर खरोखर म्हणजे सहज प्रत्येकाला समजेल उमजेल आणि जे योग्य आहे अशा पद्धतीनेच तुम्ही आज आम्हाला ती प्रतिक्रियाच्या माध्यमातून दिलेलं आहे. मग तो रस्त्यांचा प्रश्न असेल, खड्ड्यांचा प्रश्न असेल, नक्कीच की जोपर्यंत जसं तुम्ही नमूद केलं की रस्त्यावर आपण येत नाही, आपण म्हणजे काय सर्वसामान्य जनता रस्त्यावर आहे, पण तिथे खड्ड्याची अवस्था काय, ती रस्त्याची अवस्था काय, वाहतूक कोंडी काय हे बघण्यासाठी ती व्यक्ती जोपर्यंत रस्त्यावर येत नाही तोपर्यंत त्याचा जो काही थांगपत्ता काय, त्याची मूळजाळ काय किंवा कशा पद्धतीने तो त्रास का होतोय याचं मात्र ते लक्षात येणार नाही. तर ही गोष्ट फार महत्त्वाची तुम्ही सांगितली. त्याच पद्धतीने बेकायदा बांधकाम असेल किंवा फेरीवाल्यांचा जो प्रश्न असेल त्याचंही विश्लेषण तुम्ही अतिशय थोडक्यात पण मात्र कुठलं धोरण राबवलं गेलं पाहिजे आणि समन्वय कशा पद्धतीने असला पाहिजे हे देखील तुम्ही विस्तृतपणे छानपैकी तुम्ही त्याची मांडणी केली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर एक सदस्य बदलत असेल, पॅनल कुठलंही असेल, यामध्ये जो काही सर्वसामान्य जनतेचा जो काही प्रश्न आहे, जो मूलभूत असेल, प्राथमिक असेल, तो जो भरला जातोय त्याच्यासाठी देखील नेमकं काय पाऊल उचललं गेलं पाहिजे आणि कशा पद्धतीने त्याचा जर बघितला ना तो प्रश्न मार्गी लावला पाहिजे याचं देखील आपण विश्लेषण छान केलेलं आहे. सर नक्कीच तुम्ही आज ह्या सगळ्या मुद्द्यांचं जे विश्लेषण आहे ते छान पद्धतीने दिलं आहे आणि सगळ्यांपर्यंत ते पोहोचेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. सर न्यूज मराठी मानासाठी आज तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद मानतो. नमस्कार. पुन्हा भेटूया आपण असा एक नवीन विषय घेऊन न्यूज मराठी बाणा या चॅनलवरती. तोपर्यंत नमस्कार. मराठी बाणा या मराठी वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस